नमस्कार सगळ्यांना. तर गाजरचा हलवा कुणाला नाही आवडत सांगा बरं? सगळ्यांनाच आवडतो ना. तर मलाही खूप आवडतो गाजरचा हलवा. आणि काल रविवार होता, त्याच्यामुळे बाजाराचा दिवस होता आणि सगळ्यांना गाजरचा हलवा तर घरात खूपच आवडतो. त्याच्यामुळं गाजरही बाजारात भरपूर आलेले आहेत, वाटाणा आलेला आहे, तुरीच्या शेंगा आलेल्या आहेत, असे बरेचसे पदार्थ आहेत जे आलेले आहेत. तर म्हणून म्हणलं आता गाजर आलेत म्हणल्यावर गाजरचा हलवा तर झालेच पाहिजे. त्याच्यामुळं मी हे गावरान गाजर आणलेले आहेत आणि गावरान गाजर खायलाही थोडेसे गोड लागतात आणि छानही लागतात. तर असे गावरान गाजर मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर त्याच्यावर थोडी वरची साल काढून घेतलेली आहे आणि काढल्याच्या नंतर त्याला छान किसून घेतलेलं आहे खोबऱ्या किसणीने. आणि त्याच्यानंतर कढईमध्ये सगळ्यात आधी बघा मी थोडंसं बदाम आणि काजू कापून ठेवलेले होते. तेच काजू आणि बदाम घातलेले आहेत तुपामध्ये आणि चांगले थोडेसे भाजून घ्यायचे. त्याला भाजल्याच्या नंतर ते काढून घेतले आणि त्याच कढईमध्ये अजून थोडंसं तूप घालून गाजरही त्याच्यामधून चांगलं परतून घेतलेलं आहे. परतल्याच्या नंतर 10 मिनिटांनी लगेच मी त्याच्यामध्ये अर्धा लिटर दूध उकळलेलं घातलेलं आहे. अर्धा लिटर दूध घातल्याच्या नंतर बघा थोड्या वेळ मी चांगलं दूध त्याच्यामध्ये मुरू दिलेलं आहे. दूध गाजर चांगलं शिजलेलं आहे आणि त्याच्यानंतर गाजर चांगले मऊ झाले की त्याच्यामध्ये साखर घालायची. दीड वाटीपर्यंत मी साखर घातलेली आहे त्याच्यामध्ये. आणि साखर घातल्याच्या नंतरही त्याला थोडं पाणी सुटतं आणि पाणी सुटल्याच्या नंतर ते पाणी हे पूर्णपणे आटू द्यायचं आहे त्याच्यातलं. आणि त्याच्यानंतर बघा गाजराचा हलवा खूप छान तयार होतो. आणि शेवटी त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स जे आपण तळून घेतले होते तुपात तेही घातलेले आहेत. आणि त्याच्यानंतर बघा असं गाजरचा हलवा आपला तयार झालेला आहे. खूप मस्त होतो गाजरचा हलवा असा. तुम्ही केव्हाही करून बघा. आणि गाजर तर काय सगळ्यांनाच ह्या ऋतूमध्ये आवडतातच आणि खायलाही गाजरचा हलवा तेवढाच चविष्ट लागतो जेवढ्या चवीने तुम्ही बनवता. तर हा अप्रतिम हलवा तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.